नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र शासन निर्णय या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो। मित्रांनो, अंगणवाडी सेविका ताई, मदतनीस ताई आणि मिनी अंगणवाडी सेविका ताई यांच्यासाठी एक अत्यंत महत्त्वाचा GR म्हणजे शासन निर्णय हा आला आहे। नेमकी शासन निर्णय हा काय आहे तो सर्वच आपण जाणूनच घेणार आहोत। पण तत्पूर्वी जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून घ्या, जेणेकरून नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील। तर जराही वेळ न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूयात। संपूर्ण अपडेट आपण जाणून घेऊयात। एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत पूरक पोषण आहार या केंद्र पुरस्कृत योजनेकरिता निधी वितरित व खर्च करण्यास मान्यता देण्याबाबत। म्हणजेच मित्रांनो, तुम्ही या ठिकाणी पाहू शकता की एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत जी काही पोषण आहार ही जी काही केंद्र पुरस्कृत योजना जी काही आहे ती अंगणवाड्यांमध्येही राबवण्यात येते आणि त्याकरिता जी काही आहे ती निधी वितरित व खर्च करण्याची शासन मान्यता देण्याबाबतचा हा शासन निर्णय आला आहे। मित्रांनो, तुम्ही या ठिकाणी पाहू शकता की महाराष्ट्र शासन महिला व बाल विकास विभाग यातर्फे हा जो काही GR म्हणजे शासन निर्णय हा आला आहे। शासन निर्णय क्रमांक तुम्ही या ठिकाणी पाहू शकता की A22/2023 प्रत क्रमांक 71/5 हा जो काही आहे तो शासन क्रमांक आहे। शासन निर्णय क्रमांक तुम्ही या ठिकाणी पाहू शकता की नवीन प्रशासन भवन, 3रा मजला, मादम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरू चौक येथून हा जो काही GR आहे तो प्रकाशित हा केले गेलेला आहे। तुम्ही या ठिकाणी दिनांक पाहू शकता की 28 डिसेंबर 2023 म्हणजे की आत्ताचा नवीन शासन निर्णय आहे हा लगेच मी तुमच्यापर्यंत हा पोहोचवित आहे। तर जराही वेळ न घालवता आपण संपूर्ण अपडेट जाणून घेऊयात, शासन निर्णय जाणून घेऊयात। नेमकी निधी हा किती वितरित केला जाणार आहे तोही आपण पाहूयात। शासन निर्णय पाहण्या अगोदर आपण सर्वप्रथम प्रस्तावना पाहूयात। प्रस्तावना: महिला व बाल विकास विभागाअंतर्गत एकात्मिक बाल विकास सेवा योजना कार्यक्रमाखाली पूरक पोषण आहार या केंद्र पुरस्कृत योजनेमधून अंगणवाडीतील लाभार्थ्यांना गरम व ताजा आहार THR वितरित करण्यात येते। एकात्मिक बाल विकास सेवा योजना कार्यक्रमाखाली पूरक पोषण आहार या केंद्र पुरस्कृत योजनेसाठी केंद्र व राज्य हिस्सा एकूण 50-50% या प्रमाणात वितरित करण्याची बाब ही शासनाच्या विचाराधीन होती। म्हणजेच की तुम्ही या ठिकाणी पाहू शकता की जे काही आपले अंगणवाड्यातील जे काही लाभार्थी असणार आहेत त्यांना गरम व ताजा आहार व THR हा वितरित करण्यात येत असतो आणि ती जी काही योजना आहे ती एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत पूरक पोषण आहार या केंद्र पुरस्कृत योजनेसाठी ही येत असते। आणि यासाठी जो काही खर्च असतो निधी तो म्हणजे की राज्य हिस्सा 50% आणि केंद्र हिस्सा 50% या प्रमाणामध्ये असतो, तो वितरित करण्याची बाब ही शासनाच्या विचाराधीन होती। पाहूयात नेमकी शासन निर्णय काय आला आहे तो। शासन निर्णय: महिला व बाल विकास विभागाअंतर्गत एकात्मिक बाल विकास सेवा योजना कार्यक्रमाखाली पूरक पोषण आहार या केंद्र पुरस्कृत योजनेकरिता केंद्र व राज्य हिस्सासाठी खालील विवरणातील रकाना क्रमांक 2 मधील लेखाशीर्ष उद्दिष्टांकरिता रकाना क्रमांक 7 प्रमाणे एकूण 621,18,26,000 फक्त इतका जो काही निधी आहे तो निधी वितरित व खर्च करण्यास या शासन निर्णयाद्वारे मान्यताही देण्यात येत आहे। म्हणजेच मित्रांनो, तुम्ही या ठिकाणी पाहू शकता की केंद्र व राज्य हिस्साखालील जे काही विवरण असणार आहे ते एकूण जे काही असणार आहे दोन्ही मिळून 621,18,26,000 फक्त इतका जो काही निधी आहे तो या शासन निर्णयाद्वारे खर्च करण्यास महिला व बाल विकास विभागाअंतर्गत एकात्मिक बाल विकास सेवा योजना कार्यक्रमाखाली जी काही पूरक पोषण आहार ही जी काही योजना आहे यासाठी वितरित करण्यास ही मान्यता देण्यात आलेली आहे। चला तर नेमकी केंद्र व राज्य हिस्सा कुठल्या प्रमाणे असणार आहे तोही आपण या खालील तक्त्यामध्ये समजून घेऊयात। चला तर मित्रांनो, सर्वात पहिले पाहूयात आपण प्रधान लेखाशीर्ष संगणक संकेतांक किंवा आपण त्याला उद्दिष्ट असे म्हणू शकतो। त्यामध्ये सर्वप्रथम आहे 2236 पोषण आहार, 02 पोषण अन्न व पेय यांचे वितरण, 101 विशेष पोषण आहार कार्यक्रम, 08 एकात्मिक बाल विकास सेवा योजना, त्यानंतर 0803 एकात्मिक बाल विकास सेवा योजना आहार खर्च यासाठी जो काही असणार आहे तो म्हणजे की केंद्र हिस्सा 50% कार्यक्रम, 2236 1927 31 सहाय्यक अनुदाने वेतनेतर हे लेखाशीर्ष आहे। आणि यासाठी जी काही अर्थसंकल्पित तरतूद जी काय आहे सन 2023 ते 24 या वर्षामधील ती म्हणजे की एकूण 775 कोटी ही एवढी असणार आहे। आणि त्यापैकी जी काही मंजूर पूरक मागणी जी काही असणार आहे ती म्हणजे की 39,76,000 एवढी ही असणार आहे। आणि ही एकूण विद्यमान तरतूद जी काही असणार आहे ती म्हणजे की
814,76,00,000 एवढी ही होणार आहे। आणि यापूर्वी जी काही वितरित करण्यात आलेला जो काही निधी आहे तो म्हणजे की 300,48,00,000 एवढा जो काही आहे तो हा वितरित केला गेलेला आहे। आणि या आदेशान्वये जो काही वितरित करायचा आहे या लेखा शीर्षासाठी तो म्हणजे की एकूण 310,59,13,00,000 एवढा जो काही निधी जो काही असणार आहे तो हा या शासन निर्णयाद्वारे हा वितरित केला जाणार आहे। चला तर मित्रांनो पाहूयात दुसऱ्या क्रमांकाची जे काही लेखा शीर्ष आहे नेमकी जो काही समजा आता हा आपण केंद्र हिस्सा हा पहिला आहे, आता राज्य हिस्सा पाहूयात नेमकी किती वितरण आहे त्यासाठी तो पाहूयात। दुसऱ्या क्रमांकाचे लेखा शीर्ष 0804 एकात्मिक बाल विकास सेवा योजना आहार खर्च राज्य हिस्सा 50% कार्यक्रम 22-36-19-36 31 सहाय्यक अनुदाने वेतनेतर यासाठी मित्रांनो जी काही विद्यमान तरतूद जी काय आहे 2023 ते 24 मधील एकूण ती म्हणजे की 775 कोटी एवढी ही असणार आहे। आणि जी काही पूरक निधी जी काय आहे तो म्हणजे की 39,76,00,000 एवढा हा आहे। आणि हे दोन्ही मिळून जी काही रक्कम होणार आहे ती म्हणजे की 814,76,00,000 एवढी ही रक्कम असणार आहे। आणि यापूर्वी जी काही यामधून जी काही वितरित ही केल्या गेलेली आहे यापैकी जो काही निधी तो म्हणजे की एकूण 300,48,00,000 एवढा जो काही निधी आहे तो यापूर्वी वितरित हा केला गेलेला आहे। आणि या शासन निर्णयाद्वारे जो काही या लेखा शीर्षासाठी दुसऱ्या क्रमांकाच्या जो काही वितरित केला जाणारा निधी आहे तो म्हणजे की 310,59,13,00,000 एवढा जो काही निधी आहे तो या शासन निर्णयाद्वारे हा वितरित केला जाणार आहे। आणि हे दोन्ही लेखा शीर्ष मिळून जी काही एकूण जी काही रक्कम होणार आहे ती आपण पाहूयात। म्हणजेच 2023 ते 24 या आर्थिक वर्षाकरिता जी काही अर्थसंकल्पित एकूण तरतूद जी काही होती ती म्हणजे की 1,550 कोटी ही जी काही तरतूद आहे ती 2023 ते 24 या आर्थिक वर्षासाठी होती। आणि त्यापैकी यापूर्वी जी काही वितरित ही केल्या गेलेली आहे ती म्हणजे की 600.96 लाख एवढी जी काही आहे ती यापूर्वी वितरित ही केल्या गेलेली आहे। आणि या शासन निर्णयाद्वारे जी काही वितरित करायची आहे ती म्हणजे की 621,18,26,000 एवढा जो काही निधी आहे तो या शासन निर्णयाद्वारे वितरित हा केला जाणार आहे। सदरचा शासन निर्णय हा वित्त विभागाच्या संदर्भाधीन क्रमांक 2 येथील 8/12/2023 रोजीच्या परिपत्रकामधील तरतुदीनुसार निर्गमित करण्यात येत आहे। सदरचा शासन निर्णय हा महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून दिला आहे। चला तर मित्रांनो आशा करतो की तुम्हाला हा जो काही GR आहे हा संपूर्ण समजलाच असेल। आणि याबद्दलची जर का तुम्हाला PDF जर का हवी असेल तर आपल्या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण टेलिग्राम चॅनलची लिंक ही दिली आहे। त्या टेलिग्राम चॅनलवर जाऊन तुम्ही याबद्दलची जी काही PDF आहे ती डाउनलोड ही करू शकता। चला तर मित्रांनो भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये असाच एक नवीन अपडेटेड GR घेऊन। तोपर्यंत धन्यवाद।